पुणे नासिक सेमी हाई स्पीड रेल परियोजना को पुराने मार्ग से ही शुरू करने की मांग सांसद डॉक्टर अमोल कोल्हे ने रेल मंत्री अश्विनी वैष्णव से की है। चाकण, मंचर, नारायणगांव, संगमनेर और सिन्नर के रास्ते रेल चलाने की मांग रखी गई। साथ ही चाकण में पीएम गति शक्ति योजना के तहत टर्मिनल बनाने और न्यावा शेवा बंदरगाह को जोड़ने वाले उड़न तलेगांव चाकण संभाजीनगर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर की भी मांग की गई है। रेल मंत्री ने सभी मांगों पर सकारात्मक विचार करने का आश्वासन दिया। आज केंद्रीय रेल्वे मंत्री मान्य अश्विनीजी वैष्णव यांची पुन्हा भेट घेतली आणि पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या बाबत जी जनभावना आहे, जे आंदोलन झालं त्याविषयी त्यांना माहिती दिली। त्याचबरोबर काल माननीय पंतप्रधान महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा पुणे नाशिक रेल्वे ही सरळ मार्गेच म्हणजे संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर या मार्गेच व्हावी यासाठीची जी मागणी केली त्याहीबद्दल त्यांना अवगत केलं। आणि त्याचबरोबर चाकण MIDC मधून ज्या 20 कंपन्या स्थलांतरित होण्याची जी बातमी आहे ती त्यांच्या कानावर घालून चाकण विमानतळ यासाठी जी जमीन उपलब्ध होती त्या ठिकाणी पीएम गतिशक्ती टर्मिनल करण्यात यावं आणि हे पीएम गतिशक्ती टर्मिनल करत असताना छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव MIDC, चाकण MIDC, तळेगाव MIDC ते JNPT पोर्ट असं एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करण्यात यावा, जेणेकरून आपल्या भागातल्या संपूर्ण वाहतुकीवर जो ताण येतो, जी माल वाहतूक सुरू असते त्या माल वाहतुकीमुळे जो ताण येतो त्यामुळे या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीजच्या दृष्टिकोनातून स्वस्त पर्याय आणि जलद पर्याय हा या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून उपलब्ध होईल, हेही माननीय रेल्वे मंत्री यांच्या कानावर घालून हा पीएम गतिशक्ती टर्मिनल आणि त्याचबरोबर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करण्यात यावा ही मागणी केली। आणि पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे ही जुन्या म्हणजे सरळ मार्गेच व्हावी ही सुद्धा आग्रही मागणी त्यांच्या कानावर घातली। याविषयी माननीय रेल्वे मंत्र्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती करण्यात आलेली आहे या समितीचा जो अहवाल आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं सुतोवाच केलं। आणि त्याचबरोबर या समितीमध्ये रेल्वेकडून जे अधिकारी असतील ते अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करणारे अधिकारी असतील असं सुद्धा आश्वस्त केलं। त्यामुळे ही नक्कीच अपेक्षा आहे। आता खूप साऱ्या गोष्टी या अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी एक हाय पॉवर कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे या कमिटीच्या अहवालावर या अनेक गोष्टी या खरं तर अवलंबून आहेत। आणि पुन्हा कालही माननीय पंतप्रधानांना ज्या 19 देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र धावतात या सगळ्याचा जो संपूर्ण एक स्टडी रिपोर्ट आहे हा काल माननीय पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा दिलेला आहे। माननीय रेल्वे मंत्र्यांकडे सुद्धा तो आधीपासून आहे आणि या संदर्भामध्ये या समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत सुद्धा हा अहवाल पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी नक्की करेन।